कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब। राजस्थानमधील प्रशासनाने तत्परतेचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला। संध्याकाळच्या वेळी फुटलेली मुख्य जलवाहिनी तेथील कर्मचाऱ्यांनी रातोरात दुरुस्त करण्यास घेतली। यामुळे लाखो लिटर पाण्याची होणारी नासाडी रोखण्यात प्रशासनाला यश आले। मात्र या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रशासकीय कामाचा दर्जा आता चर्चेत आला। सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी या मुद्द्यावरून कोकणातील स्थानिक प्रशासनावर सडकून टीका केली आहे। राजस्थानमध्ये जे काम काही तासात होतं त्यासाठी कोकणात वारंवार अर्ज आणि तक्रारी करूनही टाळाटाळ केली जाते, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला। कोकणात अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटून पाण्याचा प्रचंड अपव्यय होत असूनही प्रशासन सुस्त असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आपल्या भागातील अधिकारी राजस्थानसारखी तत्परता का दाखवत नाहीत, असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जातोय। आज आपण राजस्थान जोधपूर येथे आहोत। हा मेन रस्ता आहे जोधपूरचा। सांगायचं एवढंच आहे की आज काल संध्याकाळीपासून ही पाईपलाईन फुटलेली होती आणि काल संध्याकाळी यांचं असं म्हणणं आहे की 10:30 वाजता जे संबंधित अधिकारी असतात त्यांनी काल पाहणी करून रात्री 10:30 वाजता गेले ते आणि आता सकाळपासून हे पाईपलाईनचं काम चालू आहे। म्हणजे किती तत्पर इथलं शासन आहे बघा। हे बघा, हे असं कामाचं चालू आहे काम इकडे, इथे असं हे काम चालू आहे आणि आपल्या इकडे दोन दोन तीन महिने आपल्याकडे अर्ज देऊन निवेदन देऊन सुद्धा आता आपण बहुतेक बस स्टँडच्या इथे बघत जात आम्ही 2-3 वेळा त्यांना विनंती केली तरीसुद्धा तिकडे अजून काय लक्ष दिलेलं नाही। त्याने असंच पाणी खूप वाहतंय आणि एवढंच सांगायचं असतं हे आता अधिकारी इकडे गाडी घेऊन आलेले आहेत बघा। ते स्वतः इथे कामावरती लक्ष देतात आणि काम करून घेतात। आता हे 1-2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत हे काम करणार असं त्यांचं म्हणणं आहे। तर आम्हाला एवढंच सांगायचं आहे की असंच आपल्याकडे प्रशासनाने नागरिक जेव्हा जातील त्यांची तत्पर भूमिका घेऊन लवकरात लवकर कुठची अडलेली कामं असतात ती करावी, ही आमची प्रशासनाला विनंती आहे।